सांगली महापालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली। आयुक्त संचिता महापात्रा यांच्या उपस्थितीत भर पावसामध्ये ही सायकल रॅली सांगलीतून निघाली। या सायकल रॅलीमध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शाळकरी, विद्यार्थी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटू यांनीही सहभाग घेतलेला होता। या ई सायकल रॅलीची सुरुवात विश्रामबाग चौकातून झाली। त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून स्टेशन चौकात या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत या सायकल रॅलीमध्ये सांगलीकर मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। हर घर तिरंगा प्रोग्रामच्या अनुषंगाने भारत सरकार आणि राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे 9 ते 17 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण घरामध्ये प्रत्येक नागरिकांच्या घरी हर घर तिरंगा योजना राबवायचे होता आणि त्या अनुषंगाने 14 ऑगस्टला आपण भव्य तिरंगा रॅली इथे सर्वांच्या सहकार्याने आज इथे संपन्न केलेली आहे। ह्याचे मागचे उद्देश हेच आहे की आपण जे स्वतंत्र दिवस प्रत्येक वर्ष साजरा करतो त्याच्या मागच उद्देश काय आहेत ते लोकांना माहिती असायला पाहिजे। फक्त झेंडा फडकवणं हे ह्याचा मागचे उद्देश न राहता जे आपण 200 वर्षातून अधिक कष्ट करून आज जी स्वतंत्रता आपल्या सर्वांना मिळालेली आहे त्याची जाणीव आज मुलांना पण व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने आज आपण हे तिरंगा रॅली केलेली आणि त्यामध्ये सांगलीकरांनी एक उत्स्फूर्त प्रतिसाद पण दिलेले आहेत आणि भरपूर मुलं पाऊस असताना सुद्धा आलेले आहेत। तर एक चांगलं इथे रिस्पॉन्स आपल्याला ह्या तिरंगा रॅलीमध्ये मिळालेले आहेत आणि मी सर्वांना ह्याच्या महानगरपालिकेच्या वतीने धन्यवाद म्हणते।